शिव, ज्याचा आदी, जन्म, आयुष्य, अंत किंवा मृत्यू माहीत नाही असा मी शिव आहे. देह असण्याच्या संकल्पना किंवा निर्माण होऊ शकण्याच्या सर्व योजना यांच्या परिघात कुठेही मी नाही. मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त या अंतःकरण चातुष्ट्याचा मी भाग नाही. मी सप्तलोक, सप्तपाताळ यापैकी कुठेही नाही आणि कुठेही सामावू शकत नाही. चित आनंद रूप असा मी शिव आहे. माझा ठाव नाही असं स्थळ नाही, पण माझा ठाव ठिकाणासुद्धा नाही. मी जग नाही, पण मी जगात आहे. मला सगुण अस्तित्व नाही. मी कोणत्याही विकल्पात नाही, पण मी सर्व समस्यांचा विकल्प आहे. मी धरा, वायू, अग्नी, आकाश नाही, परंतु हे सर्व माझ्या संकल्पात आहेत. चित आनंद रूप असा मी शिव आहे. मला निश्चित आकार नाही, रूप नाही. मला विकार ग्रस्त करू शकत नाही, कारण मी निर्विकार आहे. मी सर्वांचा कारण असलो तरीही मी सकारण नाही. मी ऊर्जा, स्पंदन यांचा निर्माता असलो तरीही मी ऊर्जा व स्पंदन नाही. चित आनंद रूप असा मी शिव आहे. मी भावविरहित आहे. मी तेजविरहित आहे. मी प्रकाशविरहित आहे. मी नादविरहित आहे. मी मितीविरहित आहे. मी गुणविरहित आहे. मी अवस्थाविरहित आहे. मी कालाच्या परिघाबाहेर आहे. चित आनंद रूप असा मी शिव आहे. मी सत्य असत्य यांच्या पार आहे. मी लौकिक जगताच्या पार आहे. मी धारण करण्याच्या पार आहे. मी विश्वाच्या सुद्धा पार आहे. मी शून्य ते अनंत यांच्याही पार आहे. मी प्रत्यक्ष, प्रमाण, वास्तव आणि अवास्तव यांच्याही पार आहे. चित आनंद रूप असा मी शिव आहे. मी भोग, उपभोग, भाग्य, दुर्भाग्य, व्यक्त, अव्यक्त, प्राप्त, अप्राप्त, अहम, निरामय, ब्रह्म, ब्रह्मांड, बोध, अबोध, प्रबोध, विवेक, विवेकशून्यता, पुण्य, पाप, सत्य, स्वप्न या सर्वांच्याही पलीकडे आहे. चित आनंद रूप असा मी शिव आहे. मी शिव आहे. शिव म्हणजे ज्याची त्रिज्या, परीघ, उंची, लांबी, रुंदी, शिव अर्थात वेस, सीमा यापैकी काहीही मोजता येत नाही. मी शिव म्हणजे अमर्याद आहे. किंबहुना अमर्याद यामध्ये सुद्धा मोजमाप आहे, पण मी त्याही पलीकडे आहे. मी नाही, मी आहे आणि नाही या संकल्पनांच्या पलीकडे आहे. मी मूर्त, अमूर्त, जागृत, सुप्त, स्थायी, अस्थायी, भाव, अभाव, भास, अभास, लघु, महत्तम, भौतिक, गणित, सूक्ष्म, विशाल या मितींच्या पलीकडे आहे. चित आनंद रूप असा मी शिव आहे.